तर काही ही कालच आली आहे आणि तिला आज मी लावलं कांदे आणि टमाटर कापायला. तसं तर 4-5 दिवसापासून डाएट करतो मी स्वतःच करतो. मला सगळं काय तुम्हाला माहिती आहे, पहिल्यापासून मला येतं सगळं. या साईडला मी काल पनीर आणली आहे थोडी. फ्रीज मधला काहीच नाही खाणार भाई. हे बघा केवढं आणलंय हिने, काय काय आणलंय हे बघा. 2 महिने झाले माहेरी राहून आली आहे. मग किती 2 महिने झाले. चॉकलेट वगैरे बघा केवढे आणलेत. हे आले सगळं फ्रीज भरलंय का, नाहीतर काहीच नव्हतं फ्रीज मध्ये. हे गाईज गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजा असणार. मला माहिती आहे आज 8-10 दिवस झाले मी ब्लॉग टाकतच नाही कंटिन्यू, कारण की किती कामं झाले. तुमच्या भावाकडे भरपूरच जास्त कामं झाले. सिरियसली दाढी करायला टाईम नाही. कबुतरांना खायला टाकून घेऊ आता सकाळी आणि आईला ॲडमिट केली आहे. सो आईला पण बघायला जायचं आहे. अचानकपणे ॲडमिट करावं लागलं, कारण की तुम्हाला माहिती आहे आईचा खोकला काय बिलकुल पण जात नाही. त्याच्यामुळे थोडासा पाणी थांबलाय, पण आता चालू होईल, कारण की तसं केळ्या वातावरण पाण्याने. मी घेतलं ते गहू आता यांना टाकून घेतो आणि मग लगेच निघायचं. मला सध्या ब्लॉग करायला टाईम नाही भेटत यार. सॉरी यार, खरंच सॉरी यार. काय बोलू, भरपूर जणांचे मेसेज येतात भाई ब्लॉग टाक. काय सांगू तुम्हाला यार, सिरियसली माझी परिस्थिती भरपूर वाईट झाली आहे यार. ब्लॉग बनवताच येत नाही. जिथनं स्टार्ट केलेला तिथे एंडच करता येत नाही मला. त्याच्या अगोदरच एंड झाला आहे. माझं भरपूर मोठं स्वप्न होतं की ब्लॉगिंगमध्ये आपल्याला भरपूर पुढे जायचं आहे, पण सध्या काय माझ्याने होतच नाही. हिला कोणी करते? जुली कम. बापरे, जुलीला आतमध्ये ठेवलेली ना, सोडली तर बरं वाटतं तिला. या तर गाईस कबुतरांना खायला वगैरे टाकून झालं आहे माझं जस्ट. आता मी पटापट किचनमध्ये आपल्या डाईट बनवून घेतो, कारण की सध्या तर माझी डाईट चालू आहे. मी घरातलं काही तेलकट वगैरे खात नाही आहे, पण थोडं बॉडी जरा बनवायची आहे. बोललो जाम उतरत चालली आहे, त्याच्यामुळे थोडीशी डाईट करूया. तर चला, आता वहिनी पण आली आहे आमच्या घरात, तर तिला कामाला लावता थोडी. तर गाईस ही कालच आली आहे आणि तिला आज मी लावलं कांदे आणि टमाटर कापायला. तसं तर 4-5 दिवसापासून डाएट करतो मी स्वतःच करतो. मला सगळं काय तुम्हाला माहिती आहे, पहिल्यापासून मला येतं सगळं. काल पनीर आणली आहे थोडी. फ्रीज मधला काहीच नाही खाणार भाई. हे बघा केवढं आणलंय हिने, काय काय आणलंय. नाही होणार, 4 दिवस झाले, मनच नाही होत आता माझं खायचं. हे बघा 2 महिने झाले माहेरी राहून आली आहे. मग किती 2 महिने झाले. बोलायला 15 दिवस बोलते, 2 महिने राहिले. तुम्हाला पण माहिती आहे. हे बघ, हे मी रात्री एक पिलं, पण याला काय होत नाही महिने ना. याच्यामध्ये कॅलरीज असतात फक्त 100, म्हणून ते मी पिलेलं. आणि या साईडला चॉकलेट वगैरे बघा केवढे आणलेत. हे आले सगळं फ्रीज भरलंय का, नाहीतर काहीच नव्हतं फ्रीज मध्ये. माझं कुठं गेलं ग मूग. हे बघा, हे मी असं रात्री बनवून ठेवतो मस्त. त्याला उकडून बिकडून मस्त बनवतो बघा कसा. कशा प्रकारे आपण बनवून घेतलं आपले काय. त्याच्यामध्ये पनीर आणि काय कांदा लिंबू मस्त चाट मसाला लावला, वरतून वाटाणा चिकन एकदम. हे कसं पूर्ण दिवस चालतं माझं. वापस संध्याकाळी काहीतरी वेगळं बनवून जिमला जायचं. चला सध्या तर ते बनवून झालं, खाऊन घेऊ. बघू पहिला टेस्ट कशी आली. यम्मी आहे, मजा येते. हेच मला एक आवडतं, म्हणजे एकदम टेस्टी लागतं. बाकी सगळा तुझ्याड आहे. खाली किती सांडला बा ते बघा. चला तर मंडळी निघूया आपण. मी चालले हॉस्पिटलमध्ये आईला बघायला. सो हे माझ्या बरोबरच असतं, कारण की याच्याने मला भूक नाही लागत. खात राहिलं तर बरं वाटतं जरा. चला निघतात आपण. असं डाएट फूड बरोबर घेऊन जायला लागतं, कॅरी करायला लागतं. काल मार्केटला गेलेलो तेव्हा पण मी हे सगळं काय कॅरी केलेलं. पूर्ण डब्बा भरून घेऊन जातो, म्हणजे हेच खायचं. आता सध्या तर 2 महिने मस्तपैकी बॉडी फिजिक बनवायची. वाटाणा हा उपास आहे मी कॉल आईला कुठच्या दवाखान्यात ऍडमिट स्पर्श मध्ये. कुठं स्पर्श 4 रस्त्यावर झाला ना, 4 रस्ता राईटला मार, लगेच बाजूला दवाखाना थोडा. कुठं आपण गाडी लावली, रिक्षावाला भेटलेला बघ तिथं. हा तिथं टाकले आवडेल आमका. आईला तो पटला दवाखाना. फुकाड फुकाड नाही रे बाबा, का पैसे भरायचे. चुप फुकाड. जा तिकडे बघून ये जा. किती द्यायचं तरी पण असं 60-70 हजार रुपये बिल. कारण अरे बेड ना भेटत आली कुठे. मा
सगळे दवाखाने झाले दाखवला म्हणजे श्वास घ्यायला जरा त्रास होत होता ना खोकला बस. त्याला वगैरे विचारला ऍड्रेस मस्त की सगळ्या दवाखान्याचा. आता निघालोय. चला तर आईची तब्येत कशी तुम्हाला दाखवतो मी. जस्ट पोहोचलोय आता हॉस्पिटलच्या इथे. आता आपण जाऊयात आतमध्ये. मी सध्या तरी हे घेऊनच चाललोय आईच्या आतमध्ये. तिकडे जाऊनच खाईल. घरी काय खायला भेटलाच नाही. भूक लागलेलं आहे. आतमध्ये काय खायला असेल तर तो खायचं म्हणून मी घेऊन आलोय. स्पर्श हॉस्पिटल आहे. जाऊयात. आईला कोणतरी सांगितलेलं की या हॉस्पिटलमध्ये जा जेणेकरून तुला बरं वाटेल. म्हणजे भरपूर हॉस्पिटल केले पण आईला का आणखीपर्यंत बरंच नाही वाटत आहे. असा कोणता खोका का माहिती. तुम्हाला तर बघितलं आता रिपोर्ट पण भरपूर काढलेत पण काहीच समजत नाही. आईचं हॉस्पिटलमध्ये आलोय. आता बघा आईची तब्येत कशी आहे. आई काय होतं तुला. काय होतं रे बाबा. कधी बरी व्हायची तू. या खातं ग जर चवतर येईल तोंडाला. मस्त चाट मसाला टाकले. थोडा खाऊन बघत कसं लागतं बघ. मस्त लागतं. चव लागतं का. पनीर का नाही बाबा का. आईला तर बघितलं आता तब्येत ठीक आहे पहिल्यापासून. आता पण ते 1 महिना 2 महिन्यात वापस सारखं देत असं येतं म्हणून तर टेन्शन येतं. बाकी काय नाही. आता निघालो इथनं मी. मला जायचं आता एका शोरूममध्ये. सो आपलं काम आहे तर जाऊन येऊयात. कोणती तरी गाडी एक चूज करू. आवडली कोणता कलर तर तो घेऊन टाकेल मी. माझ्या बड्डेसाठी घ्यायची आहे मला. सो बघू गाडी कशी वाटते ती. एक तर मी ट्राय पण नाही केली अजून. चालवली पण नाही. पण माझ्या भरपूर मित्रांनी ते गाड्या घेतल्या स्कूट्या. तर आपण पण ती बघणार आहोत इलेक्ट्रिक स्कूटी कशी आहे. तर तिथं ट्रायलला असेल तर आपण ट्रायल पण करूयात. चला तर गाईज आता आलोय आपण. उतरूयात बघूयात ओलाची कशी गाडी आहे. आता बघूयात कोणती ओला आपल्याला घ्यायची आहे. जी आवडली ती येणार आहोत. बघा अशा कलरच्या असणार आहेत. भरपूर जण घ्यायला येतच असतात. बघा ब्लॅक कलरची पण आहे. वा. तर काही स्कूटी तर भरपूर सुंदर वाटते. कलर कोणता आवडतो आता बघायला लागेल मला. हा व्हाईट नाही आहे ना. दुसरा कलर आहे ना कोणता. सिल्वर ब्लॅक आणि व्हाईट आहे का. मॅट कलर का वेगळा का. तर गाईज आपण या ओला गाडीची आता आपण टेस्ट ड्राईव्ह करणार आहोत. ही बघा ही आता माझ्या हातात देतो की नाही का माहिती का. हात चालवतो. देणार की नाही. पासपोर्ट विसपोर्ट लागतो का. वा. बघूयात आता आपण हिला चालवून कशी वाटते. रेड बटन टॅप करा. ब्रेक दाबा. तर काय तिची टेस्ट ड्राईव्ह पण केली आहे. पण भाई एवढी डेंजर आहे ना का समजत पण नाही. रेस कधी करतोय पळते कधी भाई ही गाडी. पण छान आहे. स्पीड वगैरे भरपूर आहे हिला. गाईज गाडी ठीक आहे. मला तर ठीक वाटली कारण की इकडं लोकलमध्ये चालवायला. हिचं असं कंपनीमध्ये दिलंय 195 किलोमीटर चालेल एकदा फुल केली का. पण कमीत कमी 120-130 चालते. जर तुमच्याकडे ओला असेल तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये की कशी आहे घेऊ की नको काय. आता सध्या तर निघतो आपण. चला जस्ट आलं घरात. तिथंच गाडी पार्क करू. दुपारचं 3 वाजले अजून काय खाल्लंच नाही. त्याच्यामुळे मी आता चिकन आणलं येताना आणि याच्यामध्ये दही टाकून मी थोडासा बनवणार याला. जास्ती मसाला वगैरे नाही टाकणार. गरम मसाला थोडासा टाकलाय. हळदी आणि थोडासा मसाला आणि मीठ टाकून घेणार आहे. आणि वरती वाफेवरती आपल्या दह्यासोबत थोडंसं शिजवणार आहे. आणि बिना तेलाचं वगैरे बनवतो. हे सगळं काय माझी डाएट चालू आहे. तेल वगैरे बिलकुल पण वापरत नाही याच्यामध्ये. आता सतत 4 ते 5 दिवस झाले माझी डाएट कंटिन्यू आहे. बघूयात आतापर्यंत किती फॉलो करतो मी. तर काही असं सगळं काय थोडं टाकून घेतलंय. त्याच्यामध्ये आपण दही टाकू आणि मिक्स करून घेऊयात. बस जास्ती दही नको. थोडंसं टाकलं. थोडं मिक्स करून घेऊ. तर गाईज आपल्याला असं चिकन शिजतंय बघू शकता तुम्ही. आता याला मस्तपैकी सुकून देऊ. जोपर्यंत पाणी पूर्ण आटत नाही ना तोपर्यंत याला आपल्याला असं ठेवायचं. तर गाईज याच्यामधलं दही वगैरे पूर्ण सुकवला मी. जोपर्यंत एकदम क्रिंची होत नाही ना तोपर्यंत याला पूर्ण भाजून टाकतो. जोपर्यंत लाल होत नाही. बघा लाल होत चाललेत आता.
आता यांना काढून घेईन मी. मला असंच आवडतं एकदम. त्याच्यावरती थोडंसं टाकू कोथिंबीर, म्हणजे कसं दिसायला बरा वाटेल. त्याच्यावरती एक मारून घेतो लिंबू, तर असं मज्जाच मज्जा, खायला पण जरा बरं वाटेल. कशी रेसिपी केली मी बघितली मंडळी. एकदम सोप्यात सोपी, पटकन खाऊन घ्यायची. 10 मिनटं लागले खायला, बनवायला. एवढं चिकन बनवलंय. त्याच्यासोबत मला काय बनवलं नाहीये, भात आहे, पण भात तर मी बिलकुल बंद केलाय. चपाती नाही तर ज्वारीची भाकर खातो मी. आता बनवली नाही, संध्याकाळी बनवेल. त्याच्यामुळे आता फक्त चिकन खाऊन घेऊ, पोटाला लय भूक लागले. तर गाईज माझी डाएट तर चालूच आहे, तुम्हाला तर माहिती आहे. आता येताना मी आणले काकड्या आणि वहिनीसाठी. एका अशी बसले, मला पण तेवढे कॅडबरी घेऊन येतं, मी तेवढं खाणारच का? तुलाच कॅडबरी आणली, अजून एक ही बारीवाली आणली वाटते दुसरी. त्या फ्रीज मध्ये पडल्या ही एक कॅडबरी, अजून हिच्या कॅडबऱ्या बघा किती पडल्या असतील आतमध्ये. बघ सगळे ही खाते कॅडबरी. मी पण खाल्या असत्या. सध्या कसं आपलं डाएट चालू आहे, काकड्या खाऊ. सलून मध्ये आलोय आता मस्तपैकी. आपण इथं केस कापूयात. आमच्या एरियामध्ये सलून आहे, जास्त लांब पण नाहीये. हेअरकट वगैरे बघू कसं करतो भाऊ. लय दिवस झाले केस कापायला टाइमच नाही भेटत. आज फायनली टाइम भेटला तर करून घेऊया दाढी वगैरे. ठीक आहे, घरात झोपलेलो, झोपांच्या उठून आले मी डायरेक्ट दाढी करायला. ठीक आहे, आता बघू कसं कापते. जरा सांगा जरा हेअरस्टाईल जरा कशी करू, वेगळी जरा काय असेल तर तुम्हाला. काही समजत नाही मला तर, असंच आवडते हीच हेअरस्टाईल नॉर्मल. जस्ट सलून वरून आलोय, केस वगैरे कापून झालेत माझे, हेअरकट मस्तपैकी केले. येताना अंडे आणि पनीर घेऊन आलोय. आता मस्तपैकी बनवूयात, भूक लागली जाम मला. बघू कसं बनवतोय. तर गाईस 3 अंडे घेतलेत आणि कांदा वगैरे टमाटर वगैरे कापून घेतलाय. तर मीठ वगैरे सगळं टाकून झालंय. आता पटापट यालावरती तव्यावरती टाकायचं आहे. थोडासा टाकला एकदम, पॅनवरती जास्ती लागून नाही देत आपण. आणि आता याला पटापट घाटलून घेऊ. तर गाईज हा अंडा आहे आता आपल्या टाकायचा पॅन मध्ये. आणि या साईडला मी चिकनचे पीस केले छोटे छोटे कट, ते पण याच्या वरतून टाकणार आहे आपण. पहिला तर आपला अंडा पूर्ण टाकून घेऊ, बघूयात कसा बनतो. टेस्टी बनवायचा प्रयत्न करतो थोडासा मी. वरतून आपण टाकणार आहोत हे पीस कट केलेले. ओके, थोडंसं टेस्टी बनवायचा प्रयत्न करतोय. चिकन मी उकडलेलं होतं ते जरा. तर गाईज फायनली रेडी आहे. या साईडला घेतलं मी थोडंसं अंडा बनवून, एक चपाती, आणि या साईडला काकडी आणि आईने चटणी बनवलेली, ती मस्तपैकी फ्रीज मध्ये ठेवली आहे. कधी पण खातो, याच्यानं टेस्ट थोडी चांगली लागते. आईने चटणी वगैरे टाकली आहे, पण तेल वगैरे नाही याच्यामध्ये. त्याच्यासोबत आपली आली आहे, हिचं नाव काय ठेवलंय काय माहित, हिचं नावच नाही असं ठेवलं आम्ही काही. हिचं नाव ठेवलंय काला माकड. चल रे तिकडे, खाऊन दे ना, मला खाऊन देणार नाही आपण. एक इकडे जाऊन खा, जा गो. चला तर मंडळी खाऊयात आता. जाम भूक लागली, सकाळपासून काही खाल्ला नाही मी. बिना तेलाचा आहे हो, म्हणून तर असं दिसतंय. मला वाटत बिना तेलाचं तवट कढई सगळी काली होऊन जात. जाम. तर गाईज फायनली झालंय माझं जेवण पूर्ण सपाट. शुको शुको बायकोला, आईला कसं द्यायचं. आपले त्याला जास्ती असतं एकदम कमी. समजलं ना, नको करू. समजलं, कंट्रोल. 35,000-36,000 बिल भरले बाबा. बघतो काय 36,000 बिल भरले. मला वाटतं वापस उद्या टाकायचं. अगं उद्या टाकायचं वापस. उद्या कुठे न्यायची मग काही अजून खोकला कुठे गेले. खोकला ज्याला नाही, तिला जर ट्रीटमेंट करीत नव्हती तेवढी खास, त्याच्यामुळे तिला डिस्चार्ज द्यायला लावला डायरेक्ट. मग हा, म्हणून आता हिला उद्या बाय नेणार आहे, दादरला नेणार आहे चेकअपला. काय प्रॉब्लेम काय, रिपोर्ट सगळे नॉर्मल येतात. सगळं दवाखाना करून दमलो, आखी डोंबिवली कल्याण फिरलो. आता आम्ही जाणार आहोत भक्ताजी रांग. भक्ताजी रांग जाता भक्ता झाली सांग ना बाबा, लय दमलो. जिंदगी अर्धी झाली. आई बघता जाऊन नाही तरी होन कर. बघत पण बघल्या ना आपण. बघत नाही ना, बघत ना आपण. बघलं गावात नाही बघलं. आता बघू ना, कणा फरक पडतो ते फरक पडेल. कणा बघायला पाहिजे, कणा ना कणा. असं खोकला असेल, क्या मालूम अभी तेरे को कौन सा खोकला हो गया. अरे सगळ्यांना खोकलं झाले, सगळ्यांचं कोणला खोकला झाले. खोकल्याची आणि सगळ्यांना साथ आली.
सगळ्यांचं गेले हा. गेले ना सगळ्यांचं. और दुरा मुलं होतं तुमचे दुरा मुलं. दवाखाना फुल आता लक्ष द्या. ताप थंडी आणि 100-150 रुपये काम चालून घ्या ना तर जास्ती झाला. दवाखाना फुल तिला स्ट्रेचरवर झोपवली 6 घंटे दवाखाना फुल. तर काही जस्ट आईला सुद्धा आणले आता घरामध्ये आणि माझ्यासाठी आईला जे खाऊ आणले ना आई खात नाही म्हणून मी ठेवले आता बेडरूम मध्ये. काजू बदाम सगळं आहे आणि त्या साईडला जाम काय बी खायला आणलाय सगळा. बघू आता किती ठिकाणी घेऊन चाललो. आईला काय सांगू दादा तर आमचं सगळीकडे फिरवत बसलाय. जाम दवाखाना झालेला जाम म्हणजे जाम. आता सिरियसली भरपूर थकलंय सगळं काय सगळीकडे फिरून फिरून. आता समजत ना लास्ट ऑप्शन कुठे घेऊन जायचं आहे. योच बघेन कुठे घेऊन जाशील लास्ट बघता जावं. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करणार आहोत. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. आता झोप आली आहे पक्की म्हणून जातो आता झोपायला पटापट. जेवण वगैरे तर मस्त झालंय माझं. ठीक आहे जर आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर काही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बघायचं.